ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांचे दोन्ही मुलगे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। एकाला भाजप तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यात आली आहे। दीपक मानकर राष्ट्रवादीचा प्रचार करणार की आता भाजपचा प्रचार करणार हा सवाल उपस्थित झालाय। राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांच्या दोन्ही मुलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एकाला भाजपकडून तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। घ्यायचं का? माझं रजिस्ट्रेशन आहे का नाही? होत नाही, डिलीट करा ना। काय ना, आता 2 वाजेपर्यंत एबी फॉर्म भरायचे आहेत। तर दादांना भेटायला आलो होतो। आता माझा जो पूर्वीचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनीचा शिवतीर्थनगर, त्या ठिकाणी माझा मुलगा हर्षवर्धन त्या ठिकाणी इलेक्शन लढवतोय आणि त्याच्याबरोबर 2 महिला आहेत, एक तृप्ती शिंदे आणि एक कांता भिलारे म्हणून आहेत। आणि एक संपूर्ण पुणे शहरातलं जर वातावरण आपण पाहिलं तर प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे जसं भाजपला वाटत होतं की आपल्याला इलेक्शन इझी जातील, तर तसं वातावरण आता राहिलेलं नाही। कारण की चांगले चांगले कॅन्डिडेट या ठिकाणी पॅनल चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न दादांनी केलेला आहे आणि मला खात्री आहे की चांगलं यश या ठिकाणी निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण की दादांनी ज्या पद्धतीचं प्लॅनिंग संपूर्ण पुणे शहरामध्ये केलेलं आहे, तर त्या पद्धतीचं यश निश्चितपणानं म्हणजे दादांनी निर्माण केलेल्या पॅनलला आल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते। पुढची बातमी पाहूयात। नवी मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांना विनासहीचाच एबी